चा हो 5ला आहे त्यांचा, तुमचा झाल्यानंतर. ठीक आहे. काय 5 मिनिटं मागे पुढे चालतात. हं. ठीक आहे, ओंकार घेऊया सुरुवातीला. 3 दीर्घ श्वास, दीर्घ श्वास 1, सोडा. परत एक दीर्घ श्वास, सोडा. परत एक दीर्घ श्वास. ओंकार घेऊया, दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. पुन्हा दर्शन या अलगदा शरीरातून डोळे उघडून घे. तर काल कुठपर्यंत आलो होतो आपण, सांगता येईल का? काल आपलं पेशी संपलं होतं सर. पेशी संपलं नव्हतं, पेशीतला काही भाग झाला होता. बघूया काय, परत एकदा आपण रिव्हिजन बघू आणि त्यानंतर पुढे जाऊया. मधले काय कोणकोणते भाग आपण काल बघितलेले होते बघा. हा भाग आपला चालू होता पेशीची अंतररचना. त्याच्यामध्ये आपण केंद्रक बघितलेलं होतं, न्यूक्लियस, बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबरला प्रद्रव्य पटल, पेशी पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असा भाग बघितलेला होता. आणि 3 नंबरला पेशी द्रव्य बघितलेला होता, बरोबर आहे. आता याच्या पुढे आणखीन काही भाग आहेत, फक्त एवढेच भाग नाहीत. पेशीमध्ये आणखीन काही भाग आहेत. ते भाग काय काय आहेत आपण बघूयात पुढे. चार नंबरचं जे अंग आहे त्याला म्हणायचं आहे रिक्तिका. रिक्तिका म्हणजेच काय, थोडक्यात त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की अन्नाचे साठवण ग्रह. अन्नाचे साठवण ग्रह असं सुद्धा आपण त्या रिक्तिकांना म्हणू शकतो. मग असं का म्हणलेलं आहे यांना, तर बघूया पुढे सविस्तर माहिती काय आहे. तर रिक्तिका यांचा आकार पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गोलाकार असतो. आणि म्हणजेच आकारासंबंधित पाहायला गेलं तर या सुद्धा कशा आहेत, गोल आहेत. आणि रिक्तिका या पेशीतील अन्नद्रव्याची साठवण करतात. बघा, जसं आपण अन्नधान्य घरामध्ये पोत्यात वगैरे साठवून ठेवतो, बरोबर आहे. आणि रोज जेवढं लागेल तेवढं आपण ते काढून घेत असतो. तसंच पेशींमध्ये सुद्धा अन्नद्रव्य साठवण्याचा एक घटक आहे. तो घटक म्हणजे काय आहे, रिक्तिका. या रिक्तिकामध्ये अन्नाची साठवण केलेली असते आणि पेशीला जसं लागेल तसं अन्न यांच्यामधून मिळवलं जातं. यांनाच अन्नद्रव्याचे साठवणगृह असं संबोधलं जातं. आणि अन्न साठवण्यापासून पेशीतील पाणी आणि खनिजांचे संतुलन करतात. तर खनिज म्हणजे काय व कशाला म्हणतात, माहित आहे का? अन्नद्रव्य तर साठवतातच, त्याचसोबत पेशीतील पाणी आणि खनिजे. खनिजे म्हणजे काय, जसं की आता बघा, प्रोटीन्स वेगळे असतात, विटॅमिन्स वेगळे असतात, खनिज वेगळे असतात. त्यालाच आता जसं की ए विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन असे वेगवेगळे विटॅमिन्स आहेत. प्रोटीन्स वेगवेगळे आहेत. आणि खनिज म्हणजे कशाला म्हणतात, जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम असे जे घटक आहेत त्यांना काय म्हणायचं आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, हा, अशा घटकांना आपण काय सोडियम. म्हणतो,
खनिज म्हणत असतो. आणि यांचं सुद्धा पेशीमधील संतुलन करणं हे कोणाचं काम आहे? रिक्तिकांचं आहे. तसेच रिक्तिकांचा आकार हा अनिश्चित आहे. कसा आहे? अनिश्चित असून त्यांचे आवरण क्लोरोप्लास्टचे बनलेले असते. क्लोरोप्लास्ट नावाचा एक घटक आहे. त्या क्लोरोप्लास्टपासून हे त्याचं आवरण बनलेलं असतं. तसेच पेशीत 90% भाग हा यांचा असतो. म्हणजे कुणाचा? रिक्तिकांचा असतो. छोटे-छोटे बबल्स जसे असतात, तसे 90% भाग पेशीचा या रिक्तिकांनी भरलेला असतो. आणि याच्यामुळेच पेशीला ताठरपणा आलेला असतो. फुगीरपणा. थोडक्यात आपण त्याला काय म्हणू? फुगीरपणा. इमेजमध्ये आकृतीमध्ये बघूयात रिक्तिकाचं स्थान कसं आहे? कशा प्रकारची दिसते रिक्तिका? आता बघा, सुरुवातीला केंद्रक, 2 नंबरला प्रद्रव्य पटल, 3 नंबरला पेशीद्रव आणि 4 नंबरला रिक्तिका नाव आहे बघा. आणि तो जो बाण दाखवलेला आहे, तो छोट्या गोलाकार, एका वर्तुळाकार गोल ह्याला दाखवलेला आहे. आणि तो कसा आहे? रिंग सारखा नसून तो बबल सारखा आहे, म्हणजे पूर्णपणे गोल. आणि आकाराने बघा, आता पुढचा जो भाग आहे तो काय आहे? लयकारिका बघायचा आपल्याला. रिक्तिकाच्या खाली काय लिहिलेलं आहे? लयकारिका. हा पण आकार कसा आहे? गोलाकारच आहे. पण हा रिक्तिकांपेक्षा कसा आहे? मोठा आहे. मोठ्या आकाराच्या लयकारिका असतात आणि रिक्तिका ह्या छोट्या आकारासारख्या, म्हणजे ज्वारीच्या दाण्यासारख्या असं आपण त्याला म्हणू शकतो. डिजिटल एक इमेज दाखवतो तुम्हाला, म्हणजे आणखीन थोडं समजेल. एक मिनिट हा. आकार पूर्ण पेशीचाच आकार कसा आहे हो? गोलसर आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. निळ्या कलरचा आहे बघा, न्यूक्लियस. आणि ते सुद्धा कसं आहे? छिद्र-छिद्र असलेलं छिद्रमय स्वरूपामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये परत डी असं खाली लिहिलेलं आहे बघा. तो भाग म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारा भाग डी आणि आर किंवा गुणसूत्रांचा असतो. लायझोझोम्स आणि परत पुढे बघूयात, म्हणजे आणखीन अंग तिथं आपल्याला सांगता येतील कोणकोणती आहेत. रिक्तिकाच्या नंतर 5 नंबरचा जो भाग आहे तो काय आहे? लयकारिका. आत्ताच आपण आकृतीमध्ये बघितलो. त्याला काय म्हणायचं आहे? पचन पिशव्या. आणि रिक्तिकांना काय म्हणलेलं आहे? अन्नाचे साठवण ग्रह. आणि लयकारिका म्हणजे पचन पिशव्या, यालाच लायझोझोम्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या आकाराने रिक्तिकांपेक्षा थोड्याशा मोठ्या असतात. लयकारिका गोलाकार व रिक्तिकांपेक्षा थोड्या मोठ्या असतात. तसेच लयकारिका सतत पाचक द्रव स्रवतात. आता पचन पिशव्या म्हणल्यानंतर काय? बघा, आपल्या अन्नाचं पचन कुठं होतं? जठरामध्ये होतं. बरोबर आहे. परंतु जे पेशींमध्ये साठवलेले जे अन्न घटक आहेत, त्यांचं पाचन करण्याचं काम हे कोण करतं? लयकारिका. त्याच्यामध्ये काय असतात? पाचक द्रव असतात. ते पाचक द्रव त्या घटकामध्ये मिसळले की त्यांचं पचन व्हायला सुरुवात येतं. तसेच पेशीत घडून येणाऱ्या चयापचय क्रियेत हे द्रव भाग घेतात. म्हणजे चयापचय क्रियेत भाग घेणे म्हणजे काय? तर अन्नाचं विघटन करणं. बरोबर आहे. आपण एक घास खाल्ला बघा, एखादा घास आपण खाल्ला, की त्याचं विघटन तोंडातच चालू होतं. जसं की लाळ त्याच्यामध्ये मिसळते आणि वेगवेगळे त्याच्यातले प्रोटीन्स वगैरे बाजूला होणं, व्हिटॅमिन्स बाजूला होणं, म्हणजेच हा एक चयापचयाचा भाग आहे. म्हणजेच या क्रियेत द्रव भाग घेतात. तसेच म्हणून यांना पचन पिशव्या असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तसेच आणखीन काय कार्य आहे यांचं? तर पेशीतील टाकाऊ पदार्थ किंवा जीवाणू आणि मृत पेशी इत्यादीचे सुद्धा पचन करणे. आता बघा, फक्त अन्नाचंच पचन घडवून आणतात का होय?
अन्नाचं तर पचन घडवून आणतातच, परंतु त्याच सोबत जर आपल्या शरीरामध्ये एखादा जीवाणू संक्रमित झालेला असेल, विषाणू संक्रमित झालेला असेल, तर त्यांना सुद्धा पचवून टाकण्याचं काम ह्या लयकारिका करतात. तसेच पेशीमध्ये घडून येणारे टाकाऊ पदार्थ, पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचं सुद्धा पचन करणं यांचं काम असतं. त्यासोबत काही पेशीमध्ये मृत घटक असतात. बरोबर आहे. यांचं सुद्धा पचन करणं हे कुणाचं काम आहे? लयकारिकाचं काम आहे. म्हणजेच पेशीमध्ये साफ-सफाई ठेवण्याचं काम सुद्धा या लयकारिका करत असतात. त्यासोबत जेव्हा या पिशव्या जीर्ण होतात, म्हणजे कोणत्या? लयकारिका स्वतःच बरं का. या दुसऱ्यांना तर पचवून टाकतातच आणि दुसरे टाकाऊ घटक वगैरे तर पचवतातच. त्यासोबत ज्यावेळी त्या स्वतः जीर्ण होतात, तेव्हा त्या फुटतात आणि त्यातील जे विकर आहेत, म्हणजे त्यातील जे द्रव आहेत, ते काय करतात, तर स्वपेशीचंच पचन करतात. म्हणजे काय हो? स्वतःलाच पचवून टाकणे. आलं का लक्षात? लयकारिका कशा स्वरूपाच्या आहेत? मोठा गोलाकार जो भाग आहे, त्या काय करतात? स्वतःलाच पचवून टाकण्याचं सुद्धा काम करतात. म्हणजे स्वतःचं अस्तित्व सुद्धा ते ठेवत नाही. हे केव्हा घडतं? ज्यावेळी त्या पिशव्या जीर्ण होतात. म्हणूनच त्यांना आत्मघातकी पिशव्या किंवा सुसाईड बॅग्स असं सुद्धा म्हटलं जातं. स्वतःला संपवणं म्हणजे काय? आत्मघात. बरोबर आहे? किंवा सुसाईड. सुसाईड कोण करत असतो? स्वतःच करत असतो. का दुसऱ्याचा? दुसऱ्याला मारणं म्हणजे खून. बरोबर आहे? आणि स्वतःला संपवणं म्हणजे सुसाईड. तर या स्वतःला संपवतात म्हणून यांना काय म्हणलेलं आहे? सुसाईड बॅग्स किंवा आत्मघातकी पिशव्या असं सुद्धा यांना संबोधलेलं आहे. हा लयकारिकांचा भाग झाला. त्याच्यानंतर पुढचा एक भाग आहे 6 नंबरचा. त्याला म्हणायचं आहे तंतुकणिका. तंतुकणिका. तर यांना काय म्हणलेलं आहे? ऊर्जा निर्मिती केंद्र. ऊर्जा निर्मिती केंद्र. यालाच इंग्रजीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असं सुद्धा संबोधलं जातं. मग याचं स्थान किंवा याचा आकार कसा आहे बघूयात परत आपण इमेजमध्ये. लयकारिकाच्या खाली जे नाव आहे, ते कशाचं आहे? तंतुकणिकेचं नाव आहे आणि त्याचा जो बाण दाखवलेला आहे, तो बघा गोलसर भाग आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत थोडासा वेडावाकडा आकार आहे. म्हणजे आतल्या बाजूने एक आकार आहे. घड्यांसारखा, कापडी घड्यांसारखा आकार आहे. अशा स्वरूपांच्या या तंतुकणिका असतात. बघूयात मग त्यांचं कार्य वगैरे काय आहे. हं. या आताच आपण आकृतीमध्ये बघितल्याप्रमाणे बघा, काय म्हणलं इथं, या दुहेरी आवरणाने बनलेल्या असतात. म्हणजे बाहेरचं आवरण स्पष्ट दिसतं, गोलसर आहे आणि मधलं आतील आवरण कसं आहे, तर घड्यांनी बनलेलं आहे. बरोबर आहे. आपण कापडाचा तुकडा जर एकत्र जवळ हे केलो आपण, तर मग घड्या दिसतात बघा. बरोबर आहे. तशा प्रकारे आतील आवरण हे घड्यांचं असतं आणि अशा ह्या घड्यांच्या स्वरूपाला काय म्हणलेलं आहे? शिखा असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. आणि तंतुकणिका या ADPचे रूपांतर ATPमध्ये करतात. म्हणजे काय? ATP काय आहे? ADP काय आहे? हे ऊर्जेचा एक रेणू आहे. ऊर्जेचा काय आहे? रेणू आहे आणि त्याचं विश्लेषण जसं की ऑक्सिजनमध्ये किती रेणू असतात ऑक्सिजनचे? O2 बरोबर आहे. तसंच ओझोनमध्ये किती असतात मग? O3 असतात. म्हणजे ऑक्सिजनचे 3 रेणू असतात. तशाप्रमाणे ADPमध्ये 2 असतात आणि ATPमध्ये 3. म्हणजे 2चं 3 मध्ये रूपांतर करणं, एकाचं अनेकामध्ये करणं असं थोडक्यात म्हणूयात त्याला आपण. ADPचं रूपांतर ATPमध्ये करून ऊर्जा निर्मिती केली जाते. कशामध्ये? तंतुकणिकामध्ये आणि ही निर्माण केलेली ऊर्जा ह्या पेशीला कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते.
म्हणूनच काय म्हणलेलं आहे या तंतुकणिकांना ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे. त्याचसोबत आणखीन एक घटक आहे 7वा त्याला म्हणायचं आहे अंतर्द्रव्य जालिका. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं. मग यांचं कार्य काय आहे किंवा याची रचना कशी आहे? तर अंतर्द्रव्य जालिका ही पेशी द्रवामध्ये सर्वत्र पसरलेली असते. असं आता बघा एखादं जर पान आपण घेतलं किंवा पिंपळाचं पान आपण घेतलं बघा, तर त्याच्यामध्ये ज्या शिरा असतात बघा, त्या पूर्ण पानामध्ये सर्वत्र पसरलेल्या असतात बघा. छोट्या-छोट्या शिरा असतात. आणि जर एखादंच पिंपळाचं पान जीर्ण झालेलं असेल, कुजून गेलेलं असेल, तर तो मधला भाग निघून जातो. तो शिरांचा भाग उरलेला असतो. शिरांचं जाळं कसं असतं हो? बरोबर आहे. त्याप्रमाणेच त्याप्रमाणेच प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा शिरांचं जाळं असतं. शिरांचं जाळं असतं आणि ह्या एकमेकांना जोडलेले असतात. म्हणजेच काय हो? तर एक मुख्य शिर असते आणि त्याला संलग्नित एकमेकांना जोडलेल्या आणखीन अगणित अशा शिरा असतात. बरोबर आहे. जसा की एखादा मुख्य रस्ता असतो हायवे आणि त्याला जोडलेले इतर रस्ते असतात. त्याचप्रमाणे म्हणजे ह्या एकमेकांना जोडलेल्या असतात. मग यांचं काय कार्य आहे? किंवा तर त्या तरल पदार्थांनी भरलेल्या असतात. तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिकांची जाळी म्हणजेच अंतर्द्रव्य जालिका. आता हा तरल पदार्थ काय आहे मधला? तर पेशीत लागणारे जे घटक आहेत. आता पेशीमध्ये वेगवेगळे अंगकं आहेत. त्यांना जर वेगवेगळे घटक लागत असतील किंवा एकमेकांना कोणाला ऊर्जा लागत असेल किंवा कोणाला कोणताच भाग लागत असेल, तर हे वहन करणं जसं की शिरा आणि बघा आपल्या धमन्या आणि शिरा काय करतात? रक्ताचं वहन करतात. बरोबर आहे? रक्त वाहून नेणे आणि वाहून आणणे. त्याचप्रमाणे या पेशीतील शिरा ज्या आहेत, त्या अन्न घटकांचं वहन करतात. कुठं? पेशीमध्ये. समजतंय का? समजतंय का शिकवलेलं? हां. आता इथं परत त्यांचं कार्य वगैरे हो सर, दिलेलं आहे. हो. हां. प्रथिने व मेदांचे विश्लेषण करणे व वहन करणे. म्हणजे काय? प्रथिन वेगळं करणे किंवा मेद वेगळं करणे, एकमेकांना वेगळं करणे, विलगीकरण करणे, असं कार्य किंवा प्रथिनांचं आणि मेदांचं वहन करणं, असं कार्य सुद्धा यांचं असतं. तसेच अन्नातून किंवा पाण्यातून शरीरात आलेले विषारी पदार्थ मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करतात. कोण व ह्या लहान-लहान ज्या सूक्ष्म नलिका आहेत. आता बघा, अन्नातून घेतलेला प्रत्येक घटक हा कुठपर्यंत पोहोचतो? शेवटचं अंग काय आहे आपल्या शरीरातलं? प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. बरोबर आहे? शरीराची निर्मिती पेशींनी झालेली आहे. म्हणजे अन्नातून घेतलेले घटक किंवा पाण्यातून आलेले घटक किंवा पाणी हे सर्व प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असतं. बरोबर आहे. मग अन्नात जर विषारी पदार्थ आले, तर ते पेशीपर्यंत पण पोहोचतील का हो? बरोबर आहे. अन्नातील घटक पोहोचतात म्हणजे विषारी द्रव पण पोहोचतात. मग ह्या पेशीपर्यंत पोहोचलेले हे द्रव, विषारी द्रव त्यांना ओळखणं आणि त्यांना बाहेर टाकणं, हे सुद्धा कार्य कोणाचं आहे? त्यांचं आहे. म्हणजेच बाहेर टाकण्यास हे मदत करतात. तसेच पेशी द्रव्य परिवहनाचे कार्य करते आणि पेशी बाहेर द्रव्यांचे परिवहन करणे.
म्हणजे काय? तर पेशीच्या आतल्या आत तर परिवहन झालं, बरोबर आहे. परंतु पेशीच्या बाहेर काही जर काढून टाकायचं असेल, तर ते कार्य सुद्धा पेशीच्या बाहेर परिवहन करणं सुद्धा यांचं कार्य असतं. त्यासोबत आणखीन एक पुढचा भाग आहे, तो आहे गोल्गी काय? किंवा यालाच आपण गोल्गी अपॅरेटस असं सुद्धा संबोधत असतो. मग याचा आकार कसा आहे? तर हवा गेलेल्या फुग्यासारखे आणि एकमेकांना समांतर अशी याची रचना आहे. चपट्या स्वरूपामध्ये यांची रचना असते. बघूयात परत एकदा. हं. शेवटचा भाग आहे बघा. सगळ्यात शेवटचा भाग त्याला काय दिलेलं आहे नाव? गोल्गी काय? आणि जसं लगुर्ग्या एकमेकावरती आपण रचतो, त्याप्रमाणे त्याची आकृती दाखवलेली आहे. एकमेकांना समांतर म्हणजे आडव्या-तिडव्या नसून एकावर एक अशा स्वरूपामध्ये, म्हणून त्याला म्हणायचं आहे एकमेकास समांतर. आणि ह्या कशा आहेत? फुगलेल्या फुग्याप्रमाणे नाहीत. तर ज्या फुग्यामधली हवा गेलेली असते, तो फुगा कसा असतो? चपटा. त्याप्रमाणे यांचा आकार असतो. मग याचं कार्य काय आहे? बघूया. हं. पेशीला आवश्यक रसायनांची निर्मिती करतात. त्यामुळे यांना पेशींचा रासायनिक कारखाना असे सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. तर पेशीमध्ये लागणारे आता अन्न घटकच लागतात. फक्त अन्न घटकच लागतात असं आहे का? तर नाही. तर आणखीनही काही रासायनिक द्रव पेशीमध्ये लागत असतात. बरोबर आहे. जसे की आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते किंवा जठरामध्ये विविध प्रकारचे पाचक रस निर्माण होतात. तसंच म्हणजे हे अन्न घटक आहेत का? तर नाही. अन्न घटकाला सोडून इतर रासायनिक द्रव आहेत. बरोबर आहे. तसंच पेशीमध्ये सुद्धा अन्न घटकाऐवजी आणखीनही काही रासायनिक घटक लागतात. ते रासायनिक घटक निर्माण करणं हे कोणाचं काम आहे? तर गोल्गी अपॅरेटसचं काम आहे. म्हणून याला पेशीचा रासायनिक कारखाना असे सुद्धा म्हटलेलं आहे. आणि पेशी भित्तिका आणि लयकारिका यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशीला जे बाहेरचं आवरण असतं, बाह्य आवरण शेवटचं, ती भित्तिका बनवणं आणि लयकारकांची निर्मिती होणं, याच्यामध्ये सुद्धा गोल्गी अपॅरेटस हे सहभागी असतात किंवा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर या ठिकाणी आपलं पेशीची अंतररचना पूर्ण होते. किती अंगकं पाहिली हो आपण सर्वच एकूण? सांगता येईल कुणाला? पेशीच्या अंतररचनेमध्ये एकूण अंगकं किती पाहिली आपण? किंवा 1-2 अंगकाची नावं सांगा, तुम्हाला जमलं तर. टिश्यू सेल, काय? बोला. टिश्यू सेल, हां. हे कशाची अंगकं आहेत? हां, आता आपण जी पाहिली किंवा पेशीमध्ये काय-काय आहे, हे आपण पाहिलं. पेशीमध्ये किती घटक आहेत, कोणकोणते आहेत ते पाहिलं. त्याच्यापैकी 1-2 सांगता आली तर सांगा. 1-2 तरी सांगता येतील का? रितिका, हां, राइट. छान. रिक्तिका, आणखीन आत्ताच पाहिलेली कोणती होती? गोल्गी काय?
गॉल्गी ॲपरेटस. एकूण अंग हा, एकूण अंग काय म्हणलात? सांगा. तंतू तर आवाज येत नाही व्यवस्थित तुमचा. आवाज नाही येत व्यवस्थित. ठीक आहे. मला काय म्हणलात? माझा आवाज येतोय का व्यवस्थित? ठीक आहे. तुमचा व्यवस्थित येत नाही, अडखळत येतोय. तरी ठीक आहे. आपण एकूण 8 अंक पाहिली. पेशीमध्ये काय काय आहे ते 8 भागांमध्ये पाहिलं. काय काय होतं? पहिल्यांदा काय पाहिलं? केंद्रक पाहिलं. बरोबर आहे. न्यूक्लियस आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तोच होता, न्यूक्लियस होता. आणि पेशीमध्ये सगळ्यात मध्यभागी तो असतो. आणि पेशीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुद्धा तो करत असतो. म्हणून आपण त्याला केंद्रक असं म्हणलेलं आहे. जे प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतं. बरोबर आहे. प्रद्रव्य पटल असतं. म्हणजे काय? पेशीला एक भित्तिका असते. जसं की बॉलचं आवरण असतं. तसं एक आवरण असतं प्रत्येक पेशीभोवती. म्हणजेच प्रद्रव्य पटल पाहिलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि तिसऱ्यांदा काय पाहिलं? पेशीद्रव्य पाहिलं. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये काय असतं? समजा बॉलसारखी रचना धरा तुम्ही लक्षात घ्या डोक्यामध्ये किंवा अंड्यासारखी रचना. तर अंड्याभोवती एक कवच असतं. म्हणजेच त्याला काय म्हणायचं आपण? प्रद्रव्य पटल. आणि मध्ये एक केंद्रक असतं. आणि पेशीद्रव्य काय म्हणजे काय? तर अंड्यामध्ये जो पांढरा बलक असतो, बरोबर आहे. त्याच्यासारखा घटक. अंड जे असतं ते मधून भरीव असतं. का रिकामं असतो? मधून भरीव असतं. म्हणजे वेगवेगळे घटक मध्ये सामावलेले असतात. रिक्तिका पाहिल्या. या छोट्या-छोट्या बबल्स सारख्या होत्या रिक्तिका. आणि 5 नंबरला काय पाहिलं? लयकारिका पाहिल्या. ह्या थोड्याशा मोठ्या होत्या. रिक्तिकापेक्षा काय होत्या? थोड्याशा मोठ्या होत्या आकाराने. त्यानंतर काय पाहिलं? तंतुकणिका. त्यालाच मायटोकॉन्ड्रिया असं म्हणलेलं आहे आपण. त्यानंतर अंतर्द्रव्य जालिका पाहिली. म्हणजे ही काय होती? जाळी होती. नलिकांची जाळी होती. ह्या काय करत होत्या? एक घटक जे घटक आहेत ते वेगवेगळे घटक इकडून-तिकडून वाहून नेण्याचं कार्य करत होत्या. त्यानंतर लास्टला काय पाहिलं आपण? गॉल्गी काय? गॉल्गी ॲपरेटस असं आपण पाहिलेलं आहे. हे सर्व पेशीची अंगक आहेत. बरोबर आहे? त्याच्या पुढे बघूयात आता. पेशीनंतर टिश्यू. टिश्यू कशाला म्हणायचं? किंवा त्याला टिश्यूला उती असं संबोधलं जातं. उती कशाला म्हणतात? यापूर्वी पण आपण उती म्हणजे काय पाहिलेलं आहे. सांगता येईल का तुम्हाला उती म्हणजे काय? ऊतींच्या समूहानं पेशी बनतात. नाही, नाही. उलट झालं. ते पेशींच्या सॉरी, समूह पेशींच्या समूहानं ऊती बनतात. छान. पेशीच्या समूहाला उती म्हणतात. हा तुमचा आवाज स्पष्ट आला बघा मला. पेशींचा समूह म्हणजे उती. ठीक आहे. पण सविस्तर माहिती त्याची काय आहे आपण बघूया. उती किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये टिश्यू असं सुद्धा संबोधलं जातं. आणि उतींचा शोध हा झेवियर बिचट या फ्रेंच शास्त्रज्ञाने लावलेला आहे. याची व्याख्या काय आहे? तर बहुपेशीय सजीवामध्ये बहुपेशीय म्हणजे मानवी, प्राणी किंवा वनस्पती. त्याच्यामध्ये सर्वच प्राणी आले किंवा सर्वच वनस्पती आल्या. हे सर्वजण काय आहेत? बहुपेशीय आहेत. त्यांच्यामध्ये असंख्य पेशींचा समूहानं ते बनलेले आहेत. म्हणून काय म्हणलंय? बहुपेशीय सजीवामध्ये समान रचना असलेल्या आणि समान कार्य करणाऱ्या ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. पेशींच्या समूहाला उती असे म्हटले जाते. आता बघा, समान रचना म्हणजे थोडक्यात बघा, आपण त्वचा जी आहे शरीराची
ती पण कशापासून झालेली आहे? पेशींपासून बनलेली आहे. आपला डोळा पण पेशींपासून बनलेला आहे. आपलं हृदय पण पेशींपासून बनलेलं आहे किंवा आपलं जठर, आपले लहान आतडे, मोठे आतडे सर्व काही पेशींपासून बनलेलं आहे. पण आता इथं काय म्हणलंय? समान कार्य करणाऱ्या म्हणजे काय? तर मेंदूचं कार्य काय आहे हो? मेंदूचं कार्य वेगळंच आहे. बरोबर आहे? जसं की फुफ्फुसाचं कार्य काय आहे? श्वास घेणे, श्वास सोडणे, बरोबर आहे. त्याचं त्याचं कार्य वेगळं आहे. जठराचं कार्य काय आहे? अन्नाचं पचन करणे, बरोबर आहे. म्हणजे आता फुफ्फुसाच्या ज्या पेशी आहेत, त्या सर्व एकत्र येऊन फुफ्फुस तयार झालं. म्हणजे उद्देश काय आहे त्या फुफ्फुसांच्या पेशीच्या? श्वसन करणे. आलं लक्षात? म्हणजे समान कार्य करणाऱ्या जितक्या काही पेशी आहेत, म्हणजेच फुफ्फुसाच्या पेशी जठरामध्ये दिसून येतात का? दिसत नाहीत. किंवा मेंदूच्या पेशी फुफ्फुसामध्ये दिसून येतात का? नाही. म्हणजे समान कार्य करणारा जो अवयव आहे, त्या भागामध्येच त्या पेशी आढळून येतात. म्हणजे आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर संरचना कशी आहे? समान संरचना. म्हणजे जर मेंदूची पेशी जर गोल असेल, तर सगळ्या पेशा कशा असतील? गोलच असतील. बरोबर आहे. फुफ्फुसाची जर पेशी लांबट स्वरूपाची असेल, तर तिथल्या सर्वच पेशी कशा असतील? लांबट स्वरूपाच्या असतील. म्हणजेच समान संरचना आणि समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असं म्हटलं जातं. एकदा इमेज बघूयात म्हणजे आपल्याला परत लक्षात येईल. बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा. अपस्तरीय ऊती, स्नायू ऊती किंवा संयोजी ऊती, चेता ऊती. आता ऊतीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु आता अपस्तरीय ऊती ज्या आहेत बघा, सगळ्या एकमेकांसारख्याच दिसतात. आता अपस्तरीय ऊतीमध्ये चेता ऊतीसारखी दिसते का हो एखादी ऊती? दिसत नाही. म्हणजे सगळ्या आकाराने सारख्याच आहेत आणि सगळेजण मिळून कार्य सुद्धा सारखंच करणार आहेत. किंवा अपस्तरीय ऊतीमध्ये स्नायू ऊतीमधील एखादी ऊती दिसून येते का? दिसून येत नाही. किंवा स्नायू ऊतीमध्ये चेता ऊतीसारखी एखादी ऊती दिसून येते का? नाही. मग स्नायू ऊती ह्या सर्व समान आहेत, एकमेकांसारख्या आहेत. संयोजी ऊती ह्या एकमेकांसारख्या आहेत. म्हणजे त्या प्रकारच्या ऊतींचा एक संच आहे. आणि या संचापासूनच वेगवेगळे अवयव तयार होतात. चेताऊती कुठं असतात? मेंदूमध्ये. बरोबर आहे. चेताऊतींच्या संचापासून काय तयार झालेलं आहे? मेंदू. ठीक आहे. तसेच पुढे बघूया आणखीन. हं. आता इथं उदाहरणार्थ मेंदू, फुफ्फुस इत्यादी वगैरे दिलेले आहेत. प्राणी ऊतींचे 4 प्रकार पडतात. आता आपण सुरुवातीला काय पाहिलं? ऊती म्हणजे काय पाहिलं आणि त्या ऊतींचे एकूण कसे प्रकार आहेत? 4 प्रकार पडतात. मग कोणकोणते प्रकार? अभिस्तर ऊती, दुसरा आहे स्नायू ऊती. आताच आपण इमेजमध्ये बघितले बघा. स्नायू ऊती, चेता ऊती आणि 4 प्रकारची जी आहे ती काय आहे? संयोजी ऊती. बरोबर आहे. आता त्याच्यातला 1 नंबरचा भाग बघूयात. तो म्हणजे काय? अभिस्तर ऊती. या ऊतीमध्ये पेशी दाटसर व एकमेकास चिटकून असतात. कशा असतात? एकदम दाट. आताच 1 नंबरची जी इमेज बघितली होती बघा त्याच्यामध्ये. एकदम दाटसर आणि एकमेकास चिटकून असतात. आणि या ऊतींचे सुद्धा 2 प्रकार पडतात किंवा अभिस्तर ऊतींची प्रकाराची एक इमेज मी दाखवतो तुम्हाला. अभिस्तर ऊतींच्या प्रकाराची इमेज. तर पहिला जो प्रकार आहे, सरळ पट्टिका अभिस्तर. म्हणजे ह्याची रचना कशी आहे हो? एकावर एक आहे का असं चकतीसारखी आहे, प्लेटसारखी आहे. बरोबर आहे? प्लेटसारखी रचना आहे. आणि दुसरी जी रचना आहे, स्थरित पट्टिका अभिस्तर. आता हे अभिस्तर ऊतींचे प्रकार आहेत बरं का.
दुसरा प्रकार कसा आहे? स्थरित पट्टिका अभिस्तर म्हणजे एकमेकावर. आता पहिला जो चकती सारखा प्रकार आहे, त्याच चकत्या एकमेकावर ठेवलोय असं आपण. त्याच्यासारखं ती त्याला म्हणूनच काय म्हणलंय? स्थरित एकमेकावर स्तर ठेवलेले आहेत, अशा प्रकारचे आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे ग्रंथील अभिस्तर, त्याच्या आकारानुसार दिलेला आहे. हा वेगळा प्रकार आहे. तरच आणखीन खालचा एक भाग आहे बघा, स्तंभीय अभिस्तर. आता त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात येत असेल त्याला तसं काय म्हणलेलं आहे. स्तंभीय अभिस्तर म्हणजे स्तंभासारख्या लांबट स्वरूपाच्या आहेत ह्या ऊती. बरोबर आहे. लांबट स्वरूपाच्या पेशींचा संच आहे. आणि रोमक, त्याच्या पुढचा जो प्रकार आहे रोमक अभिस्तर ऊती. आणि आणखीन त्याच्या पुढचा एक प्रकार म्हणजे घनाभिरूप अभिस्तर ऊती. म्हणजे काय? याच्यामधील पेशीची रचना कशी आहे किंवा यामधील पेशी कशा आहेत? जसा आपला ठोकळा असतो बघा. कोणता ठोकळा? सापशिडी खेळण्याचा जो ठोकळा असतो. तर या ऊतीमधील अ, अ, पेशींचा आकार कसा आहे? सापशिडीच्या ठोकळ्याप्रमाणे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? घनाभिरूप अभिस्तर ऊती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आपण इथं बघितलेल्या आहेत. मग त्यांचं कार्य किंवा त्या कुठं असतात ते आपण बघूयात. बिस्तर ऊतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील काही महत्त्वाचे 2 प्रकार आपण बघूयात. या ऊतीमध्ये एक पहिला प्रकार जो आहे तो सरळ अबिस्तर ऊती. हां, ही ऊती पेशींच्या एकाच थराने बनलेली असते. म्हणूनच हिला काय म्हणलेलं आहे? एकाच स्तराची आहे म्हणून चपटी आहे व एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेली असते. तसेच मग ही कुठं दिसून येते? त्वचा. आता आपली त्वचा जी कशी आहे हो, चामडी कशी आहे? त्वचा किंवा तोंडाच्या आतील भाग, तर किंवा नलिकांचे अस्तर म्हणजे काय? अन्ननलिका असेल किंवा रक्तवाहिन्या असतील, यांची अस्तर इत्यादी ठिकाणी या प्रकारच्या स्तरेल अभिस्तर ऊती आपल्याला आढळून येतात. मग त्याच्या पुढचा प्रकार आहे जटिल अभिस्तर ऊती. आता ह्या कशा आहेत? ही ऊती पेशींच्या 3-4 स्तरांनी बनलेली असते. म्हणजे 2 नंबरची पाहिली होती बघा आपण. आणि याच्यामध्ये काय आहे, तर एकच पेशी नाही किंवा अनेक वेगवेगळ्या पेशींनी सुद्धा ही बनलेली असते. मग त्या दिसतात कुठे? कोण्या ठिकाणी असतात? तर स्नायूमध्ये किंवा 1 मिनिट हां, स्नायूमध्ये नाही, वरचा भाग. रक्त रक्तवाहिन्या, जलवाहिन्या यांच्यामध्ये या प्रकारच्या ऊती दिसून येतात. आता बघा, रक्त हा सुद्धा काय आहे? पेशींचा संच आहे. पेशींचा संच आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या ऊती असतात? कोणकोणत्या पेशी असतात हो? सांगता येईल रक्तामध्ये? ब्लडमध्ये कोणकोणत्या पेशी असतात? आता एखादा व्यक्ती आजारी पडला, तर आपण काय म्हणतो त्याला? पांढऱ्या पेशी कमी पडल्या म्हणतो बघा. बरोबर आहे? किंवा एखाद्याच्यामध्ये रक्त कमी असेल, तर काय म्हणतो? रक्त कमी झालंय म्हणजेच WBC कमी झाल्यात. म्हणजेच काय? तांबड्या पेशी कमी झाल्या आहेत. ह्या सुद्धा कुठं असतात? ह्या तांबड्या पेशी सुद्धा कुठं असतात? रक्तामध्येच असतात. आणि पांढऱ्या पेशी सुद्धा कुठं असतात? रक्तामध्येच असतात. बरोबर आहे. WBC आणि RBC किंवा प्लाझ्मा असेल, हे बघा पेशी कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. आलं लक्षात? वेगवेगळ्या पेशींचा संच म्हणजे रक्त असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणूनच जटिल अभिस्तर ऊती ह्या रक्तवाहिन्या, जलवाहिन्या इत्यादी ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. त्याचसोबत
पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे स्नायू ऊती. मग हा कसा भाग आहे? तर या ऊती पेशींच्या लांब पेशींपासून बनलेल्या असतात. लांब पेशींपासून बनलेले असतात. एका इमेजमध्ये बघूयात आपण परत. स्नायूंच्या पेशी कशा असतात? आता बघा 1, 2, 3, 4 नंबरचा जो रो आहे तो बघायचा. हात दाखवलेला आहे बघा. हात दाखवलेला आहे बघा. त्या रो मध्ये बघायचं. आता याच्यामध्ये सेल्स जे आहेत तो तो जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आकार कसा आहे हो पेशीचा या? लांबसर आहे का? गोलसर आहे? कसा दिसतोय? दिसतोय का आकार? सांगता येईल? लांबट स्वरूपाचा आकार आहे बघा. लांबट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे? हां. स्नायू ऊती पेशींच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. यामध्ये संकोची प्रथिनं असतात. संकोची प्रथिनं म्हणजे काय? तर जी प्रथिनं स्नायूचं अंकुंचन करणे किंवा म्हणून यांना संकोची प्रथिनं असं म्हटलं जातं. आणि ही संकोची प्रथिनं कुठं उपस्थित असतात? स्नायू पेशीमध्ये उपस्थित असतात. म्हणजे कसं? बघा, आता आपण हा हात हलवतोय म्हणजे अंकुंचन आणि प्रसरण करतोय. जर समजा या हातामध्ये फक्त हाडच असती, तर आपण हात अंकुंचन किंवा प्रसरण करू शकलो असतो का? नाही. किंवा हा हात जवळ घेतोय, लांब घेतोय, बरोबर आहे. अंकुंचन करतोय आणि प्रसरण करतोय. म्हणजे हे कशामुळं घडतंय? नुसते हाडच जर असले असते, तर अंकुंचन आणि प्रसरण करण्याची क्रिया घडली असती का? घडली नसती. बरोबर आहे. हां, परंतु नुसत्या मांसपेशी जरी असल्या असत्या, तरी अंकुंचन आणि प्रसरणाची क्रिया घडली असती का? नाही. तर त्याच्यामध्ये संकोची प्रथिनं नावाचा एक भाग असतो. त्याच्यामुळं आपले हे स्नायू स्नायू अंकुंचन आणि प्रसरण पावण्याची ताकद मिळवतात किंवा अंकुंचन आणि प्रसरण पावण्याचा गुण त्यांच्यामध्ये आढळून येतो. बरोबर आहे. त्यामुळं स्नायूमध्ये अंकुंचन आणि प्रसरणाच्या क्रिया घडून येतात. त्यासोबत पुढचा एक प्रकार बघूयात आणखीन. हं. चेतावती. आताच आपण बघितलं होतं बघा 3 नंबरच्या इमेजमध्ये. तर या ऊतीमध्ये चेतना असते. तर चेतना अगोदर वाक्य पूर्ण करूयात मग माहिती बघू. या ऊतीमध्ये चेतना असते व त्या शरीरातील विविध भागातील चेतना ग्रहण करतात व चेतनेचे मेंदूकडे वहन करतात. बरोबर आहे. चेतना म्हणजे काय हो? कशाला म्हणतात चेतना? एखादा व्यक्ती जरी मेला, तरी त्याला म्हणतात बघा याच्यामधली चेतना निघून गेली. बरोबर आहे. तर मग चेतना कशाला म्हणतात? किंवा आपल्याला थंड लागतंय, गरम लागतंय, बरोबर आहे आपल्या त्वचेला. खरचटल्यासारखं लागतंय, टोचल्यासारखं लागतंय, चिरल्यासारखं लागतंय. म्हणजे हे लागतंय, हे आपण अनुभवतोय. हे कशामुळं? ही काय आहे? चेतना आहे. आलं का लक्षात? आणि जर समजा आपला हात एखाद्या गरम
ह्याला लागला किंवा गरम पाण्याला लागला किंवा गरम भांड्याला लागला तर आपण तो हात पटकन बाजूला घेतो. बरोबर आहे. पटकन काय करतो आपण तो हात बाजूला घेतो. म्हणजे काय झालं? चेतापेशीनी काय केलं? तिथली चेतना ग्रहण केली. कुठली? आपल्या हाताला पोळलं. बघा, लकवा मारलेला एखादा व्यक्ती असेल किंवा त्यालाच आपण पॅरालिसिस असं म्हणतो. पॅरालिसिस झालेला व्यक्ती असेल, तर त्या भागाला समजा किंवा आणखीन आपल्याला प्रत्येकाला समजेल असं जर उदाहरण दिलं, तर बघा, एक आपण जास्त काळ जर बसलो एका ठिकाणी, तर आपल्या पायामध्ये मुंग्या येतात किंवा पाय आपला सुंद पडतो. जो पाय सुंद पडलेला आहे, त्या पायाला टोचवलं तरी जाणवत नाही. आलं का लक्षात? म्हणजे तेथील चेतनापेशी काय करत आहेत? चेतनेचं ग्रहण करत नाहीत. आलं का लक्षात? चेतनेचं ग्रहण करत नसल्यामुळं तिथं टोचवलं तरी आपल्याला जाणवत नाही. किंवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीमध्ये त्यांचा हात असाच असतो बघा. तो हलत नाही, डुलत नाही किंवा काही टोचवलं वगैरे तर जाणवत नाही. बरोबर आहे. म्हणजे काय झालंय? तिथल्या चेतनापेशींचं कार्य थांबलंय. चेतनापेशी चेतना ग्रहण करत नाहीत. नुसतं ग्रहण करून चालतं का? आपल्याला पोळलं म्हणजे तिथल्या चेतनापेशींनी चेतना ग्रहण केली आणि हे इथं जाणवलं, ते पटकन काय करतात? आपल्या मेंदूला सिग्नल देतात. चेतना ग्रहण करणे आणि या ठिकाणी पोळले, हे असं काय सांगतात? कुठं सांगतात? मेंदूला सांगतात. म्हणजे चेतनेचं वहन करतात. हे कार्य कुणाचं आहे सर्व? चेतनापेशींचं कार्य आहे. बरोबर आहे. मग मेंदू काय करतो? परत दुसरा सिग्नल पाठवतो आणि आपला हात पटकन आपल्याला बाजूला काढून घेण्यास मदत करतो. बरोबर आहे. बघा, ही जी क्रिया असते, ही अर्ध्या क्षणामध्ये घडत असते. आपण पोळल्या-पोळल्या हात कसं काढतो? पटकन काढतो. का सावकाश काढतो? बरोबर आहे. नाही. चेतनापेशींनी चेतना ग्रहण केली, चेतनेचं वहन केलं मेंदूकडे आणि मेंदूकडून परत दुसरा सिग्नल आला. काय? की हात पटकन बाजूला घ्या. म्हणजे ही जी क्रिया आहे, ही क्षणार्धामध्ये घडून येत असते. असं आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजेच ह्या पेशींना काय म्हणायचं आहे? चेतापेशी. आणि ह्या चेतापेशींचा आकार कसा असतो? किंवा ह्या चेतापेशी आढळतात कुठं? तर जास्त करून मेंदूमध्ये किंवा चेतासंस्था म्हणजेच नर्व्हस सिस्टम लक्षात किंवा चेतापेशीचा आकार कसा असतो? तो पण एकदा दाखवतो. खालून 3 नंबरची जी पेशी आहे बघा. खालून 3 नंबरची जी पेशी आहे, ती कशी आहे? पिवळ्या रंगाची आहे बघा. त्याला मुकुट आहे. म्हणजे वर गोलसर भाग आहे आणि खाली काय आहे? शेपूट आहे. बरोबर आहे? तिलाच काय म्हटलं जातं? नर्व्ह सेल. तिलाच काय म्हणतात मराठीमध्ये? चेतापेशी. आणि त्याच्या पुढचा अनेक नर्व्ह किंवा नर्व्हचा संच तयार झाला म्हणजे नर्व्ह टिश्यू हा सर्कलमध्ये दाखवलेला भाग आहे. आणि ह्या अनेक आलेल्या पेशी एकत्र येऊन म्हणजे हे टिश्यू एकत्र येऊन काय तयार झाला? ब्रेन म्हणजे मेंदू तयार झाला. मेंदूचं सगळ्यात सूक्ष्म अंग किंवा छोटं अंग असं काय आहे असं सांगू शकतो आपण? चेतापेशी. आणि परत इकडं मानवी शरीर दाखवलेलं आहे मेंदूच्या पुढे आणि या मानवी शरीरामध्ये सर्वत्र पिवळ्या रंगाच्या शिरा दाखवलेल्या आहेत. मेंदूपासून निघालेले आहेत, सर्व शरीरामध्ये पसरलेले आहेत. म्हणजेच ही काय आहे? नर्व्हस सिस्टम. आलं का लक्षात? तर ह्या अशा प्रकारच्या चेतापेशी आपल्या शरीरामध्ये असतात. हा झाला ऊतींचा भाग. किती प्रकारच्या ऊती पाहिल्या आपण? आता सांगता येईल? पहिली पाहिली अभिस्तर ऊती. 8 प्रकारचे. 4 प्रकारच्या.
उपप्रकार त्यामध्ये घ्यायचे नाहीत. 4 प्रकार बघायचे अगोदर. पहिली होती अभिस्तर ऊती, दुसरी होती स्नायू ऊती, तिसरी होती चेता ऊती आणि आणखीन एक आहे संयोजी ऊती एक प्रकारची राहिलेली आहे. आता ही संयोजी ऊतीचा भाग आपण पुढच्या तासामध्ये घेऊयात. याच्यामध्ये आज शिकवलेल्या किंवा काल शिकवलेल्या भागामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. सर नोट्स टाका ना, कारण दरवेळेस पिरियड होते त्यावेळेस सांगितलं जातं नोट्स टाकलं पण काय त्याचं परत हेच नसतो. नोट्स टाकल्या तर आम्हाला आणखीन थोडस मदत नोट्स होईल. कसं पूर्ण सिलेबस पूर्ण थोडा तरी पूर्ण झाला पाहिजे मग असं टाकत असतो. तरी आता आपला सेल्स आणि टिश्यू ह्युमन सेल्स अँड टिश्यू हा भाग आपला संपलेला आहे. याच्या नोट्स मी आज पाठवतो तुम्हाला, कारण पुढचा भाग हा वेगळा आहे. पुढच्या भागामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम वगैरे वेगवेगळे सिस्टम आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे सर. आणखीन शेतीताई तुम्हाला काय अडचण असेल तर विचारू शकता. किंवा सर हॅलो सर, तर आवाज मी येतोय? आज थोडी प्रवासामध्ये आहे त्याच्यामुळे मला तुमचं बरंचसं आजचं ऐकणं झालं नाही. ठीक आहे. तरी पण मी तुमची नंतर मी रेकॉर्डिंग ऐकणार आहे. चालतंय. रेकॉर्डिंग नंतर